सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्याच्यामध्ये आपण बनवणार आहेत ग्रीटिंग कार्ड. तर चला स्टार्ट करूया. सो आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला जे मार्कर्स पाहिजेत, ज्या आवडतात, जे तुम्ही कलर करतात ते तुम्हाला पाहिजे. परत एक A4 साईजचा पेपर पाहिजे, वॅक्स क्रेयॉन किट किंवा जे पण तुम्हाला क्रेयॉन्स आवडतात ते, कुठल्या पण कलरचा क्राफ्ट पेपर आणि असे 2 स्क्वेअरवाले पेपर्स कापायचे, कारण की आपल्याला त्याच्यामध्ये फ्लावर्स बनवायचे. सो चला स्टार्ट करूया. सो आता आपल्याला हा जो आपण पेपर घेतलाय त्याला आपल्याला फोल्ड करायचं आहे. थांबा मी फोल्ड करून दाखवते. सो आता आपला हा पेपर आहे असा, त्याला आपण असं फोल्ड करूया. हा खूपच मोठा झालाय, हे एवढं मोठं होतं. आपल्याला एवढं मोठं तर नाही पाहिजे. सो आपल्याला जेवढं नाही पाहिजे तेवढं आपण याला कापून देऊया. जर तुम्हाला एवढं पाहिजे तर तुम्ही एवढं पण घेऊ शकता. जर तुम्हाला कमी पाहिजे तुम्ही कमी पण घेऊ शकता. तर मी याला कापते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते कसं आहे ते. सो मी माझं ग्रीटिंग कार्ड आहे त्याला असं कापलेलं आहे थोडंसं. आता नवीन डिझाईन. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, इथे एक हे लावायचं आणि नंतर याला असं राऊंड लावून असं गोल गोल फिरवायचं आणि गोल फिरवल्यावरती मग त्या गोलला जे आपल्याला कापायचे, कापल्यावरती तिथे हा जो आपला पेपर आहे तो इथे चिपकवायचा. मग त्याच्यावरती आपण हॅपी बर्थडे का जे पण आपलं आहे ते लिहायचं. मग मी याला राऊंड आणि सर्कल मारते, कारण की सर्कल कसं मारायचं ते तुम्हाला दाखवायची गरज नाही. सो आता मी ग्रीटिंग कार्डवरती एक पेपर बनवलेला आहे, म्हणजे राऊंड आणि एक सर्कल बनवलेला आहे. आता आपल्याला याला कट करायचं. सो मी तुम्हाला कट करायची ट्रिक दाखवते. काय करायचं, आपल्याला जी कैची आहे ती घ्यायची आहे. कैची आहे ती घ्यायची आहे. मग कैचीने इथे जे आपलं पॉइंट आहे तिथे 2-3 असे कैचीने पॉइंट्स करायचे असे सिंपल वेज मध्ये, आणि नंतर मला कापायचं. आता हे कापून झाल्यावरती मग तुम्हाला दाखवते. मी इथे कट का केलंय, कारण की जो आपण याला कट करतो तेव्हा आपण याला इझिली म्हणजे असं कट करू शकतो इझिली सर्कलमध्ये. नंतर आपण असं नॉर्मली करू नाही शकत, तर आपल्याकडे कटर असतात तरच करू शकतो. ह्याला कट करते नंतर मी तुम्हाला दाखवते. सो आता मी याला असं करून कट केलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. नेक्स्ट स्टेप तुम्हाला दाखवते काय करायचं ते. नेक्स्ट तुम्हाला काय करायचं, ग्लू घ्यायचं आहे. ग्लूला इथे पाठी हा जो आपण सर्कल बनवला आहे त्याच्या इथे आपल्याला असं थोडं 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 करून ग्लू लावायचं आहे. मी इथे लावते ग्लू, तुम्ही दिसत असेल. आता ग्लू लावल्यानंतर जो आपण आपला पेपर घेणार आहोत त्याला घ्यायचं आहे आणि त्याचे जे चारही कॉर्नर आहे त्याला थोडा थोडा करून ग्लू लावायचं असं. आता मी असं करून याला ग्लू लावलेला आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. सो आता आपल्याला याला चिपकवायचं कसं. सो चिपकवायचं याला असं आहे की हा जो आपला पेपर आहे त्याला असं घ्यायचं आहे, असं चिपकायचं आहे. हे बघा आता हे जे आपलं असं झालं आणि इथे आपल्याला एक कलर भेटलेला आहे एकदम छानसा. सो आता नेक्स्ट आपण स्टार्ट करूया की आपण हे का घेतले ते तुम्हाला मी सांगते. हे सो ह्याने आपल्याला 7x7 सेंटीमीटरचा एक स्क्वेअर कापून घ्यायचा आहे आणि कापल्यानंतर आपल्याला फ्लावर्स बनवायचे. ते मी तुम्हाला डायरेक्ट बनवून दाखवते, कारण की ह्याचा जो व्हिडिओ आहे तो मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे. सो तुम्ही तो व्हिडिओ बघून त्याचे फ्लावर्स बनवू शकता. आता मी या व्हिडिओमध्ये दाखवत नाही, कारण की हा खूपच जास्त लॉंग होईल. कारण की 15 मिनिटच्या नंतर आपल्याला म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त मोठा व्हिडिओ जर आपल्याला टाकायचा आहे तर त्याला पैसे बनवावे लागतात, टाकावे लागतात म्हणून.
सो तो तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता, त्याच्यामुळे तुम्हाला समजेल की कसं बनवायचं आहे ते. सो गाईज माझं एवढं बनवून झालेलं आहे. जिथे आमच्या टीचरसाठी मी लिहिलं आहे, आज आमच्या ट्युशनमध्ये लास्ट डे आहे आणि आमचे जे बेस्ट टीचर होते, जयश्री टीचर, त्यांच्याबद्दल मी ग्रीटिंग कार्ड बनवलेलं आहे. हे आहे असं. आणि आज मी आता मेसेज लिहिणार आहे, ते नाही दाखवणार. सो असं तुम्ही बनवू शकता. एकदम इझीचं ग्रीटिंग कार्ड, एकदम क्विक टू मीट. जर तुम्ही 30 मिनिट्स किंवा 15 मिनिट्ससाठी बसलात तर तुम्ही इझिली हे बनवू शकता. सो आजसाठी एवढंच. बाय बाय. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या मेसेज मनाने पण लिहू शकता.